मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की हे जे वर्ष आहे 2026 हे जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. मित्रांनो, शेतकरी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पुरुष शेतकरीच येतो. महिला शेतकरी म्हणून आपण कधी शेतीतील या महत्त्वाच्या अशा देवींना किंवा महत्त्वाच्या अशा कारभारणींना किंवा महत्त्वाच्या अशा जागतिक शक्तीला जिच्याकडे या पृथ्वीचा अर्धा वाटा आहे, त्यांना कधी आपण शेतकरी म्हणून पूजलं आहे का? किंवा शेतकरी म्हणून महिला, शेती करणारी महिला आपल्या डोळ्यांसमोर कधी येते का? चुकूनसुद्धा येत नाही. शेतकरी मग तो बैलगाडी चालवणारा असेल, तो गुरांमागे जाणारा असेल, तो दारं धरणारा असेल, तो गवत काढणारा असेल, तो धारा काढणारा असेल, तो सरपण तोडणारा असेल, तो पाभर चालवणारा असेल. या सगळ्या भूमिका जरी पुरुष शेतकरी करत असला तरी महिलांचं शेतीतील किंवा शेतीव्यतिरिक्त इतर जी पूरक कामं करावी लागतात त्याच्यातलं योगदान लक्षणीय आहे. त्यामुळे जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून जरी 2026 साल हे आपण साजरं करत असलो तरी भारतातील पारंपरिक शेतीमध्ये महिलांचं लक्षणीय असं योगदान आहे. ते घरात जात्यावर पीठ दळण्यापासून चुलीवर भाकर करण्यापर्यंत, तसेच शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची राखण करण्यापासून, त्यांच्याकडे लक्ष देण्यापासून, बांधावरील गवत खुरपून किंवा बांधावरील गवत काढून ते आपल्या गाईगुरांना देण्यापर्यंत, शेतातील तण काढण्यासाठी खुरपणी करून आपल्या शेतात किंवा बांधावर कडधान्य यांची उगवण करण्यापासून, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा असतील, त्याच्यानंतर डिंगरी असेल, असे काही इतर पूरक भाज्या यांची उगवण करण्यापासून त्याचा लाभ आपल्या कुटुंबांना देण्यापर्यंत, गाईच्या धारा काढून गाडग्यात मडग्यात दही लावून लोणी करण्यापर्यंत, तसेच आपल्या घरधन्याला लावणी, निंदणी, त्याच्यानंतर इतर कामे, मळणी असेल, खळभरणी असेल, हे सगळं करण्यापर्यंत महिला जिद्दीने कंबर कसून कामाला लागतात. आणि आपल्या घरधन्याचं आपला संसार, आपला प्रपंच, आपल्या प्रपंचाचा गाडा सक्षमतेने, निष्ठेने ओढतात. म्हणून मी सुरुवातीला जे म्हणलं की महिला या पृथ्वीच्या अर्ध्या मालकीण आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क देणं म्हणजे आपण काय उपकार करतोय असं नाही. तो त्यांचा निसर्ग दत्त, तो त्यांचा देवी दत्त असा अधिकार आहे. त्यामुळे आता जे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण असं जे विधेयक 2026 येत्या काळात होऊ घातले आहे, त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने पाऊल पुढं पडत आहे. त्यांना सामाजिक, त्यांना कौटुंबिक आणि त्यांना नीतिमत्तायुक्त मान्यता यापूर्वीच आपण सगळ्यांनी दिलेले आहे. कृषी परंपरा, त्याच्यानंतर कृषी संस्कृती आणि कृषी रीतिरिवाज पालन या दृष्टीने महिला यापूर्वीच शेतकरी म्हणून मान्यता आपल्या मनात आणि आपल्या धारणांमध्ये पावलेल्या आहेत. पण त्याला अधिकृत कायद्याची मान्यता यावेळी आपली जी व्यवस्था आहे घटनादत्त, त्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने पावलं पुढे पडत आहेत. आणि हे जे विधेयक आत्ता मांडून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता होऊन ते दोन्ही सभागृहात त्याला मान्यता मिळून त्याच्यानंतर ह्याला कायदेशीर वैधता प्राप्त होणार आहे. त्यामुळे शेतीशी किंवा
शेतीशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित प्रक्रिया उद्योगात कार्यरत महिला, भूमिहीन शेतकरी महिला, शेतमजूर महिला, पशुपालक महिला तसेच शेती संबंधित कामासाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांचा सुद्धा या विधेयकामध्ये, या मान्यतेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यापुढे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदेमार्फत त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतीमध्ये काम करणाऱ्या, शेतीपूरक उद्योगामध्ये, शेती प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याचं काम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून केलं जाणार आहे. त्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तशी तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे. आता हा महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा लागू झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना कर्ज योजना, अनुदान, बियाणे, खते, पीक विमा, बाजारपेठ सुविधा यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच त्यांना मातृत्व लाभ, त्याच्यानंतर पेन्शन, आरोग्य विमा तसेच अपघात विमा या योजनांमध्ये सुद्धा त्यांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गाव आणि तालुका स्तरावर महिला शेतकरी गट स्थापन करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याची तरतूद या कायद्याद्वारे प्रस्तावित करण्यात आली आहे. आणि इथून पुढे शेतीची व्यापक अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये पीक लागवड, बियाणे उत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय, त्याच्यानंतर बागायत, फुलशेती, रेशीम उद्योग, मशरूम उत्पादन, वनीकरण आणि वन उत्पादनांचे संकलन असं सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ह्या महिलांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायात काम करून सुद्धा शेतकरी म्हणून मान्यता नव्हती, ती यापुढे त्यांना मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा स्वतंत्र तरतूद या कायद्याद्वारे प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदान योजनांसह देणग्या आणि अन्य आर्थिक स्रोतांद्वारे निधी उभारण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासून सांगतोय की ह्या पृथ्वीवर, या धरेवर महिलांचा अर्धा वाटा आहे, अर्धा अधिकार आहे. तो त्यांना देणं म्हणजे त्यांच्यावर कृपा करणं नाही, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळायला हवा. त्यांना शेतकरी म्हणून यापुढे मान्यता मिळणार आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आज सांगताना मला खूप आनंद होत आहे. आणि सुदैवाने आज वटपौर्णिमेचा महिलांचा हक्काचा, आनंदाचा असा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. जन्मोजन्मी हाच पती लाभो, 7 जन्म हाच पती लाभो म्हणून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत महिला वडाला 7 फेऱ्या मारतात. वड आणि ही पिंपळ ह्या अधिकाधिक ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. त्यांची अधिक लागवड व्हायला हवी आणि ऑक्सिजनद्वारे आपल्या शरीराची सुद्धा स्वच्छता, शुद्धी आणि अधिकाधिक प्राणवायू आपल्या शरीराला लाभून आपल्या पेशी आहेत, आपल्या धमन्यांमध्ये वाहणारं रक्त आहे, त्याचंसुद्धा या ऑक्सिजनद्वारे पुष्टी आणि बळकटी ह्या सगळ्यांचं काम या स्वच्छ आणि निर्मळ अशा पर्यावरणाद्वारे व्हावं अशी कामना मी या निमित्ताने व्यक्त करतो. वटपौर्णिमेचा सण हा धार्मिक, त्याच्यानंतर परंपरा, त्याच्यानंतर आपलं जे अनुष्ठान आहे धर्माचं, सनातन धर्माचं, आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचं, आणि महिला आणि पुरुष किंवा स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी ह्यांचं नातं वृद्धिंगन करणारा असा हा सण आहे. आणि या सणाच्या निमित्ताने महिला शेतकरी म्हणून मान्यता पावत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मला ह्याचा आनंद आहे. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. महिला शेतकरी, वटपौर्णिमा आणि पती पत्नीचं नातं याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला मला अधिक आवडेल. कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहायला विसरू नका. मी असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्याबरोबर जोडलेले राहा. चर्वेती चर्वेती चालत राहा असा आपला मूलमंत्र आहे.
तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर चालायचं आहे का? काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं, ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं आहे का? तर माझ्यासोबत जोडलेले राहा. एवढीच मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.